तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या यमाहा रे गाडीचे ते शॉकअप रिपेअरिंगला टाकणार आहे. तर तेच मी तुम्हाला पूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर ओके, तुम्ही जसे बघू शकता हे शॉकअप जे आहे ह्याच्यातून ऑइल लिकेज पूर्ण झालं आहे, पूर्ण ऑइल याच्यातलं लिकेज झालं आहे. तर त्यामुळे असं झालं आहे की ऑइल नसल्या कारणाने हे जे शॉकअपची सील आहे, जसं तुम्ही बघू शकता ही ब्लॅकवाली जी सील आहे ही झाली आहे पूर्ण खराब. तर यामध्ये अजून पुन्हा ऑइल यातनं लिकेज होत आहे. तर सील खराब झाला असल्यामुळे काय झाले, हा जो स्टीलचा रॉड आहे, जे शॉकरचा जो स्टीलवाला पार्ट दिसतोय ना तुम्हाला, तर या स्टीलवाल्या पार्टवरती मायनर स्क्रॅचेस आले आहेत. तर मी जिथे शॉकअपची रिपेअरिंग होते, मेन शॉकअपचंच काम होतं, त्या शॉपमध्ये जेव्हा दाखवलं तर त्यांचं म्हणणं आहे की आपल्या रॉड जे आहे हे वाले रॉड हे टाकावे लागतात. तर जसं तुम्हाला आता ह्याची कंडिशन आता सांगायची झाली तर यमाहाचं जे शोरूम आहे नागपूरमध्ये एकच आहे, पहिले जगनाडे चौकातच होतो जवळ, पण ते झालेलं आहे बंद. तर त्या कारणाने आपल्याला इथून माझ्या घरापासून 13 ते 14 किलोमीटर दूर आहे, तिथे जाऊन फक्त हे रॉड आणावं लागतील. हे जे रॉड आहेत ते आणावं लागेल आणि ते आपण लोकल शॉप आहे जिथे शोरूमचं काम, म्हणजे जिथे फक्त शॉकअपचंच काम होतं, तिथून आपण हे शॉकअप टाकणार आहोत. आणि मी तिथे विचारलं होतं फोन करून, तर अवेलेबल आहे शॉकअप. तर पटकन आपण रेडी होऊन तिकडे जाऊया आणि भेटूया रस्त्यात तुम्हाला. ते शॉकअपच्या पार्टसाठी मी कॉल केला होता. रे गाडी आहे ना? हो, रे गाडी. पाहिजे ना. या कितीला पडते? दोन्ही पाहिजे. डिस्काउंट करून नाही होत का कमीमध्ये? डिस्काउंट वगैरे नाही भेटत? त्याला पॅकिंग दिली का? तर मित्रांनो, डे 2 हा दुसरा दिवस आहे. तर काल आपण गेलेलो तिथे शोरूममध्ये, जसं मी तुम्हाला दाखवलं. तर ॲक्च्युली गोष्ट ही झाली, तिथे आपण गेलो, पण ते जे शॉकअप रॉड जे आहे, स्टील रॉड, त्याची जी कोटेशन सांगत होते, त्यांनी जे सांगितलं ते 1800 रुपये सिंगल सांगितलं. तर जर आपण 2 घ्यायला गेलो तर ते आपल्या जवळपास 4000 रुपये पडतील. आणि ते त्याची ॲक्च्युअल कॉस्ट नाही आहे, कारण की ते शॉकअप जे मी माझ्या घराजवळ जे शोरूम होतं तिथे विचारले होते, शोरूम म्हणजे सर्व्हिस सेंटर, तिथे विचारले होते, तर त्यांनी मला 800 ते 900 रुपये सांगितले होते पर सिंगल रॉड. आणि तसे आपल्याला 2000 जात होतं, पण यांचं कोटेशन खूप जास्त होतं आणि त्यामागे आपल्याला ती सील पण ठेवावी लागली असती. तिची राऊंड अबाउट 250 पर ह्याच्या हिशोबाने गेली असती, जी रबर सील राहते. मे बी 180-190 राहतेच ती सील रुपीज. तर त्या हिशोबाने आपल्याला त्याचं टोटल कॉस्टिंग शॉकअपचं जातं 6000 रुपये. तर ते वर्थ इट नव्हतं कोणत्या हालतीत करणं. तर मी तिथूनच मग कॉल लावला ज्याच्याकडे आपण शॉकअप रिपेयरिंगला टाकणार होतं. ते मैंने भैया बोले उतना लगाना वर्थ इट नहीं है, बोले आप ऐसे करो, बोले शॉकअप निकाल के लेके आ जाओ, बोले अपन उसको पॉलिश वगैरह करके उसी को सेट करके देंगे, बोले डबल जी सील वगैरह डाल के डबल सील टाकू. तर आपण शॉकअप काढायला आता गाडी घेऊन जातो आहे, आपण तिथून शॉकअप काढू, त्यासोबतच आपण गाडीचं बाकीचं काम पण करून टाकू जे पेंडिंग आहे एक सोबतच, ज्या कारण आपण डबल गाडी सर्व्हिसिंगला टाकायची गरज नाही पडणार. तर ओके, आता तिथे जाऊ, पटकन शॉकअप काढू आणि ते शॉकअपवाल्याकडे घेऊन जाऊ, तिथून शॉकअप रिपेअर करून परत मग गाडीवाल्याकडे आणू, ते लावू आणि गाडी रेडी.
तर ओके, तुम्हाला माझा आवाज येत असेल. आता आपली गाडी उघडलीच आहे. त्या प्रॉब्लेम मी काय काय सांगून देतो तुम्हाला. सगळ्यात पहिले तर आपले हे जे फ्रेम आहे तर इथून जे आहे पूर्ण तुटलेलं आहे. तर त्यामुळे हे तर रिप्लेस करायची काही गरज नाही आहे. इथे जे आहे हे आपण स्ट्रीप लावून आयरन स्ट्रीप लावून याला आपण कनेक्ट करून घेऊ, ज्या कारणाने हे सेडी राहील. हे पूर्ण हालत होतं. आता तर ते आपण कवर काढून ठेवलं आहे, त्यामुळे तसं काही वाटत नाही कवर काढल्यामुळे. तरी पण हे पूर्ण हालत होतं. सेकंड चीज, आपण हे शॉकअप जे आहे हे काढून दुकानावरती घेऊन जाणार आहे, तिथे रिपेअर करून मग परत लावणार आहे. दुसरी हे झालं. आणि याचा जो बल्ब आहे तुम्ही बघू शकता, त्याचं पूर्ण डॅमेज झालं होतं. कारण की गाडी खूप वेळा पडली आणि फायबरचे पार्ट असल्या कारणाने हे पटकन दुखतं. रॅदर दॅन ॲक्टिव्हाचे जे पार्ट्स आहेत, लोखंडी पार्ट्स, ते तेवढे नाही सुटत, पण हे लवकर तुटून जातात. मागे आपण आता गाडी आणलीच आहे, तर त्यामध्ये इंजिन ऑइल सर्व्हिसिंग वगैरे पूर्ण करणार आहे. तर ते बघा खूप ठिकाणी तुटलेलं आहे, तर मी ते चिपकवलं होतं, पण ओके, हे तेवढं काही ठीक नाही. यामधलं आपल्याला बल्ब टाकायचा आहे. शॉकअप झालं आहे. शॉकअप झाल्यानंतर हे पूर्ण आपण सुधारवणार आहे. याचं स्ट्रीप लावून इथचा एक नट गेलेला आहे, म्हणजे इथून तुम्ही बघू शकाल तर नट इथून तुटलेला आहे. हा नट तुटलेला आहे, तर इथून आपण ठीक करून घेणार पूर्ण. आणि याचा जो टी आहे तो गेला आहे. आता लेथ मशीनला घेऊन जाऊन लेथ मशीनवर जाऊन हा टी सरळ होईल. येतात तुम्ही आता उघडे तसं दाखवूनच तुम्हाला की काय काय होणार आहे यामध्ये. तर बस मेन टी, शॉकअप, सर्व्हिसिंग आणि याची पूर्ण टाईट फिटिंग, बस एवढं काही आहे. आता जेव्हा डायरेक्ट व्हिडिओ आपण तिथे स्टार्ट करू जिथे आपण शॉकअप उघडत आहे. तर ओके, हे काही आपले शॉकअप्स. तर हे जे रॉड आहे हा सिंगल रॉड 1800 रुपयाचा होता. आणि ही जी सिरीज आहे तुम्हाला ती जवळपास तेवढ्याची ती ज्यांनी मला कोटेशन दिलेलं होतं, त्याचा व्हिडिओमध्ये बघू शकता आजोबांना. तर पॅसेंजर रिपेअरिंगला आपली मोपेड रिपेअरिंगला मोपेडचे आपण शॉकअप काढले आहे, तर तिथे गाडी आपण घेऊन नाही जाऊ शकणार. आपण बुलेटने जाणार आहे, शॉकअप देऊन रिपेअर करून परत वापस येणार आहे. चला. ये शॉकअप के लिए बात हुई थी ये हमारे. ठीक है. तर यावरती तर दिसून नाही राहिलं, हे जे तुम्हाला वाटत आहे ना असं पलटून मिळालं तर हे पॉलिश होत आहे. त्याच्यामुळे जी लाईन चालली संपना व्हायला. मित्रांनो, आपली गाडी जी आहे ती रेडी झालेली आहे. मी काल नव्हतं दाखवू शकलो कारण की आणताच गाडीला खूप लेट झालेलं होतं. तर मेनली आपण जे जे काम केलं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं. तर एक रिवाईज मारून देऊन देतो. मेन आपल्या शॉकअपचं काम होतं. त्यानंतर आपण गाडी टाकलीच होती, त्यामुळे आपण इंजिनचं वगैरे पूर्ण काम केलं. तर ओके, तर मिनिमम टू मिनिमम आपले 2 दिवस चाललेच गेले गाडीच्या मागे, आणि त्यामुळे मी काल काही बनवू नाही शकलो. अपडेट म्हणून रात्र होऊन गेली होती. तर शॉकअप तुम्ही बघू शकता आता कंडिशन हे ठीक झालेले आहेत. आता कुठूनही लिकेज वगैरे नाही होतं शॉकअपमध्ये. हे बा एवढे खराब झाले होते, पुढून एक परत जमून गेली होती यावरती. तर आपण हे पूर्ण क्लीन वगैरे करून पूर्ण वॉश करून शॉकअप केलेले आहे. ती हे आपण नवीन नाही टाकले, त्यालाच केला आहे आपली रिपेअर शॉकअप्सला. आणि राहिली गोष्ट याची
तर हे आता पण थोडं हालत आहे, मे बी बिकॉज ऑफ की हे पूर्ण फायबर बॉडी आहे या गाडीची, त्यामुळे एवढे इश्यूज आहे हालायचा यामध्ये, म्हणजे हे शेक व्हायचा तो आता पण राहणारच. आणि मेन आपण बाकी सगळी सर्व्हिसिंग वगैरे करून टाकली, आणि जो आपला टी हँडलचा जो टी बेंड झाला होता तो पण आपण रिपेअर करून टाकलेला आहे यामध्येच. हो, मेन इम्पॉर्टंट गोष्ट आली ही की कॉस्टिंग किती लागलेली आहे. जर सरासरी कॉस्टिंग सांगू तर आपल्याला कॉस्टिंग खूपच कमी लागलेली आहे. मी बजेटच धरून चाललो होतो की 4-4.5पर्यंत खर्च आहे ना, पण आपलं जे काम आहे 2.5पर्यंत झालेलं आहे. आपल्याला 450 शॉकअपला लागले, आणि बाकी सर्व्हिसिंग वगैरे पकडून तेच काही 1800 ते 1900 रुपये लागले. तर 2600-2700पर्यंत आपला खर्च झालेला. हो, या व्हिडिओमधून तुम्हाला थोडी तरी इन्फॉर्मेशन भेटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कमेंट करायला विसरू नका. चला, बाय.